नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रोशन आंटी मिठूसोबत बोलत असतात आणि तिला विचारत असतात की माझी बडबड ऐकून तू बोर तर नाही ना झाली. तू मला ॲक्शन करून सांगा, मी तुला काय पाहिजे ते मी तुला सगळं आणून देईल. आणि आता सगळे लोक कोर्टमधून येतीलच, काही झालं तरी केस आपण जिंकायलाच पाहिजे. आणि हे असं सगळं झालं म्हणून तू स्वतःला आणलं की समजू नकोस. तुझ्याकडे एवढे सगळे फ्रेंड्स आहेत, ते प्रेम करतात तुझ्यावर, तुझी काळजी घेतात. मात्र यावर मिठू काहीच रिॲक्ट होत नाही. तेव्हा रोशन आंटी थोड्याशा नाराज होतात आणि मिठूला विचारतात की काय झालं, तू असं काय बघतेस, तू बोर तर नाही ना झालीस. आणि म्हणतात की मला माहिती आहे तू बोर नाही झालीस. आणि विचारतात की आज कोर्टमध्ये त्या विलनला सॉलिड पनिशमेंट व्हायला पाहिजे, होईल ना. तर इकडे आपण पाहतो की सर्वजण कोर्टातून बुलबुल बागेत परतलेले असतात. आता श्वेता म्हणते की काय भारी वाटते ना बुलबुल बागेत परत येऊन. तेव्हा तेजा म्हणते की हो, आणि हे फक्त वल्लरीमुळे शक्य झाले. यावर हर्षित म्हणतो की बरोबर बोललीस तेजा, हे सगळं वुमन पॉवरची जीत दाखवत आहे. यावर वल्लरी म्हणते की बरं ते सगळं जाऊ दे, जाऊया का आपण वरती. मला असं झालं की कधी एकदा घरी जाते आणि कधी एकदा मिठूताईंना भेटते, चला ना पटकन जाऊया. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की खरं आहे पोरी तुझं, अगं जिच्यासाठी तू हातात शिवधनुष्य उचललंस ना, तीसुद्धा खूप आतुर झाली असेल तुला भेटायला. यावर मनोज म्हणतो की बरोबर बोलताय तुम्ही काका, सगळ्यात जास्त त्रास तर मिठूताईंना झाला आहे. ताईंचा आनंद पण काहीतरी वेगळाच असेल बघा आज. यावर वल्लरी म्हणते की चला ना घरी पटकन जाऊया. तेव्हा तेजा मध्येच सगळ्यांना थांबवत म्हणते की एक मिनिट. आता तेजाला असं मध्येच सर्वांना थांबवताना बघून प्रेरणा आश्चर्याने विचारते की तुझं काय गं मध्येच आता. तेव्हा तेजा म्हणते की एवढं मोठं यश मिळवलं आहे आपण, एवढी मोठी केस जिंकलो आहे आणि असं शांत शांत आत जायचं. यावर प्रेरणा विचारते की म्हणजे. तेव्हा तेजा सांगते की म्हणजे वल्लरी भामरे एवढी मोठी केस जिंकला आहात तुम्ही, एवढी मोठी विक्ट्री मिळवली आहे आणि असं शांत शांत आत जाणार आहेस का. काहीतरी सेलिब्रेशन नको व्हायला, असं सेलिब्रिटी एंट्री झाली पाहिजे, काहीतरी ग्रँड झालं पाहिजे एकदम, असं म्हणून ती सर्वांना खुणावूनच विचारते काय बरोबर बोलते का. तेव्हा सर्वजण मान डोलावून हो म्हणून सांगायला लागतात. तेव्हा वल्लरी सर्वांना विचारते की हे काय चाललंय तुमचं आपापसातच. आता अचानक मिठूचे बाबा बँडवाल्यांना इशारा करतात. तेव्हा सर्वजण समोरून ढोल ताशे वाजवत वल्लरी समोर येतात. आता हे बघून वल्लरी खूप शॉक होते. आता सर्वजण खुशीने नाचायला लागतात. आता इतका आवाज आणि गोंधळ चाललेला पाहून रोशन आंटी बडबड करत बाल्कनीत येतात की अरे कसला गोंधळ चालू आहे, असं म्हणून त्या आश्चर्याने सर्वांकडे बघायला लागतात आणि सर्वांना असं नाचताना बघून खूप खुश होतात आणि म्हणतात की अरे हे तर आपलेच लोक आहेत, याचा अर्थ आपण केस जिंकलोय, असं म्हणून त्या मिठूला आवाज देत आतमध्ये निघून जातात. आता रोशन आंटी मिठूला घेऊन बाहेर बाल्कनीत येतात आणि मिठूला दाखवायला लागतात की हे बघ आपल्याच पोरे आहेत, आपण केस जिंकलोय. आता श्वेताचं लक्ष अचानक मिठूकडे जातं. तेव्हा श्वेता सर्वांना थांबायला सांगते आणि मिठूकडे बघायला लागते आणि ओरडून सांगायला लागते की मिठू आपण जिंकलो ग. आणि खूप इमोशनल होत म्हणते की आपण जिंकलो, आपल्या वाकड्यात जाणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकवला आपण, आपल्या गुन्हेगारांना शिक्षा झाली, आपल्या मैत्रीण आपल्याला न्याय मिळवून दिलाय. आता मिठू हळूहळू तिचा हात उचलून सर्वांना हात दाखवते. तेव्हा सर्वजण खूपच शॉक होऊन मिठूकडे बघायला लागतात आणि खूपच खुशसुद्धा होतात आणि परत सगळे नाचायला लागतात. आता रोशन आंटीसुद्धा त्यांच्यासोबत येऊन नाचायला लागतात. तेव्हा तेजा रोशन आंटीला विचारते की तुम्ही इथे काय करताय. तेव्हा रोशन आंटी सांगतात की म्हणजे तुम्ही इथे डान्स करताय तर मी पण डान्स करते. तेव्हा तेजा चिडू म्हणते की पण मिठू एकटी आहे ना वरती. तेव्हा रोशन आंटी घाबरत वरती जायला निघतात. तेव्हा रोशन आंटीच्या पाठी तेजासुद्धा जायला निघते. आता वल्लरीसुद्धा जाणार तितक्यात प्रेरणा मनोजला हळू सांगायला लागते की मी 5 मिनिटात आले, तोपर्यंत तुम्ही वल्लरीला वरती जाऊ नका देऊ, इथेच गुंतवून ठेवा. तेव्हा मनोज ठीक आहे असं म्हणून वल्लरीसोबत डान्स करायला लागतो. तर इकडे रोशन आंटी तेजा आणि श्वेता घाबरतच घरात येतात आणि मिठूला आवाज द्यायला लागतात. आता त्यांच्या पाठी प्रेरणासुद्धा येते आणि श्वेताला म्हणायला लागते श्वेता लवकर भाकरीचा तुकडा घे, औक्षणाची तयारी करते मी, असं म्हणून प्रेरणा औक्षणाची तयारी करायला लागते. आता तेजा रोशन आंटी मिठूला घेऊन बाहेर येतात. तेव्हा तेजा मिठूला सांगायला लागते की मिठू आपण आज केस जिंकलोय बरं का, आणि सिग्नल पण दिलास तो हात हलवून सगळ्यांना, सगळीकडून खूप छान सिग्नल मिळत आहेत. तितक्यात आता वल्लरी गडबडीत घरात यायला लागते. तेव्हा मनोज तिच्या पाठीपाठी पळत येतो आणि वल्लरीला थांबवायला लागतो आणि म्हणतो की वल्लू अगं थांब, असं म्हणून तो वल्लरीला दरवाजाच्या बाहेरच उभं राहायला सांगतो. आता वल्लरीला बघून सर्वजण वल्लरीजवळ येतात. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणते की तू आज एवढी मोठी केस जिंकलेस, तुझं औक्षण करायचं आहे. यावर वल्लरी म्हणते की अहो कशाला. तेव्हा श्वेता म्हणते की औक्षण कशाला काय, एवढं मोठं युद्ध जिंकून आले आहे, सोपं थोडीच होतं ते, औक्षण तर व्हायलाच हवं ना.
तेव्हा आता प्रेरणा वल्लरीचं औक्षण करायला लागते. तर सर्वजण खूप कौतुकाने वल्लरीकडे बघत असतात. आता तेजा म्हणते की आमची मिठ्ठूसुद्धा आता औक्षण करणार आहे बरं का, असं म्हणून ती मिठ्ठूला वल्लरीसमोर घेऊन येते. तेव्हा प्रेरणा मिठ्ठूचा हात पकडून तिच्या हातात औक्षणाचं ताट ठेवते आणि मिठ्ठूचा हात पकडून वल्लरीचं औक्षण करायला लागते. हे सगळं बघून वल्लरी खूपच इमोशनल झालेली असते आणि ती डोळे पुसायला लागते. तेव्हा आता वल्लरीला डोळे पुसताना पाहून श्वेता विचारते की काय गं वल्लरी, डोळ्यात पाणी का आलं तुझ्या? तेव्हा प्रेरणासुद्धा विचारते की काही नाही, टेन्शन नाही आहे ना आता? तेव्हा वल्लरी सांगते की नाही, टेन्शन नाही, आनंद अश्रू आहेत फक्त. आता तेजा अचानक वल्लरी असं म्हणून ओरडायला लागते. तेव्हा सर्वजण वल्लरी वल्लरी म्हणून ओरडायला लागतात. तेव्हा श्वेता म्हणते की असं नाही आहे गं, 1 2 3 4 वल्लरीचा जय जयकार असं म्हणा. तेव्हा सर्वजण म्हणायला लागतात की 1 2 3 4 वल्लरीचा जय जयकार. आता वल्लरी सर्वांना थांबवत म्हणते की अहो काय करताय तुम्ही, मिठ्ठूताईंना आवाजाचा त्रास होईल ना. तेव्हा रोशन आंटी मिठ्ठूला म्हणतात की मिठ्ठू तुला त्रास होतोय का? तेव्हा मिठ्ठू 2 वेळा डोळे मिचकावून दाखवते. तेव्हा रोशन आंटी म्हणतात की हो नाही, 2 वेळा डोळे ब्लिंक केले याचा अर्थ हिला त्रास होतो. मी मगाशी हिला विचारलं की तुला माझी बकवास ऐकून त्रास होतो का? तेव्हा तिने एकदा डोळे ब्लिंक केले होते, याचा अर्थ तिला त्रास होत नाही आहे. तेव्हा सर्वजण एकमेकांकडे शॉक होऊन बघायला लागतात. आता तेजा म्हणते की एक मिनिट काहीतरी गडबड आहे, असं म्हणून ती मिठ्ठूला म्हणायला लागते की मिठ्ठू मला सांग की तुला जर हो म्हणायचं असेल तर तू किती वेळा डोळे मिचकावते? तेव्हा मिठ्ठू एकदा डोळे मिचकावून दाखवते. आता तेजा विचारते की आणि नाही म्हणायचं असेल तर? तेव्हा मिठ्ठू 2 वेळा डोळे मिचकावून दाखवते. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. तर इकडे खाली आपण पाहतो की बंडू भुते सोसायटीतील एका माणसासोबत बोलत असतो आणि तो खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की शी, या मुली केस हरल्या असत्या तर यांना घरातून बाहेर काढणं खूप सोपं झालं असतं. या चक्क केस जिंकल्या. आता इथे एवढा जल्लोष झाला पण माझा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की हो ना, हो ती गावठी वल्लरी भामरे इथे आली तेव्हा एक शब्दसुद्धा बोलता येत नव्हता तिला, आणि आता हिने त्या मुलीची केस जिंकलीसुद्धा आणि तेही वकील न होता. मग वकील झाल्यावर काही खरं नाही आहे. तेव्हा बंडू भुते म्हणतो की हो, साधीसुधी केस नाही आहे, चांगल्या मोठ्या पॉवरफुल माणसाच्या विरोधात केस जिंकली आहे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला एक कळत नाही आहे की ही वल्लरी कोणताही वकील न करता केस कशी काय जिंकली, असं म्हणून तो खूपच टेन्शनमध्ये येतो. तर इकडे वरती आपण पाहतो की सर्वजणी गप्पा मारत बसलेले असतात. आता तेजा वल्लरीला म्हणते की यार वल्लरी, कोर्टात काय बॅटिंग केलीस तू? तेव्हा प्रेरणा म्हणते की खरं आहे गं, म्हणजे परिस्थिती एवढी अवघड असताना, तू जेलमध्ये असताना खचून न जाता केस कशी जिंकता येईल याचाच कसा काय विचार करू शकतेस तू? तेव्हा वल्लरी म्हणते की काही नाही हो, सतत डोक्यामध्ये तेच विचार सुरू होते माझ्या. त्यांनी मला प्रश्न विचारले तर मी त्यांना कशी उत्तरं देईन? त्यांनी जर का कुठला मुद्दा मांडला तर मी त्याला प्रत्युत्तर कसं देणार? हे सगळे विचार चालू होते माझ्या डोक्यात. यावर श्वेता म्हणते की पण काय एकावर एक मुद्दे मांडलेसा तू? त्यांची तर बोलतीच बंद झाली बघ. त्या अनिमेशचं तर थोबाड बघण्यासारखं झालं होतं. तेव्हा तेजा म्हणते की बरं ऐक ना वल्लरी, पण तुला हे सगळे मुद्दे मांडायला सुचलं कसं? म्हणजे नानावटीसारखा मोठा वकील होता गं तुझ्यासमोर, तरी भडाभडा बोलत होतीस. तेव्हा वल्लरी म्हणते की खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात तेवढंच होतं की आपली बाजू ही सत्याची आहे आणि आपल्याला जिंकायचंच आहे, बाकी सगळं आपोआपच होऊन गेलं. तेव्हा श्वेता म्हणते की एरवी इतकी नम्रपणे हळुवारपणे मायव करणारी ही त्या कोर्टरूममध्ये युअर ऑनर म्हटल्यावर कोर्ट दणानून गेलं गं. तेव्हा तेजा म्हणते की मिठू ऐकतेस का, आज ना तू हवी होतीस कोर्टात, तुला वल्लरीचा खूप अभिमान वाटला असता बघ, तुला माहिती आहे. तितक्यात आता डोअरबेल वाजते. तेव्हा सर्वजण दरवाजाकडे बघायला लागतात. आता प्रेरणा म्हणते की आत्ता कोण आलं असेल? तेव्हा तेजा म्हणते की बेल वाजली की घाबरायची सवय झाली आता आपल्याला, आणि पण आता आपल्याला घाबरायची गरज नाही आहे कारण वल्लरी भामरे आहे आपल्यासोबत. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई पुरे आता काय तुमचं? तेव्हा सर्वजण वल्लरीला चिडवायला लागतात. आता तेजा जाऊन दरवाजा उघडते तर सोसायटीतील काही लोक वल्लरीला भेटण्यासाठी म्हणून आलेले असतात आणि वल्लरीचं कौतुक करायला लागतात. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद नसताना तर हे कधीच शक्य झालं नसतं. तेव्हा सोसायटीतील एक काकू म्हणतात की आम्ही खूप चुकीचं वागलो तुमच्यासोबत, तुमच्यामुळे बुलबुल बाग बदनाम होते असंही बोललो आम्ही तुम्हाला, प्लीज शक्य असेल तर माफ करा आम्हाला, असं म्हणून त्या सर्वांसमोर हात जोडतात. तेव्हा वल्लरी त्यांना म्हणते की अहो काकी काय करताय तुम्ही? तेव्हा सोसायटीतील काकासुद्धा सर्वांचं कौतुक करत म्हणतात की मैत्रीची ताकद काय असते हे दाखवून दिलं तुम्ही जगाला, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन, असं म्हणून सर्वजण वल्लरीचं कौतुक करायला लागतात आणि वल्लरीला फुलं द्यायला लागतात. तेव्हा वल्लरी सर्वांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेते. आता सर्वजण तिथून निघून जातात. तेव्हा श्वेता वल्लरीला म्हणते की वल्लरी,
हीच माणसं आपल्याला टोमणं मारून जात होती आणि आता फुलं देऊन गेली गं. तेव्हा तेजा म्हणते की आणि आज सकाळपासून तर एवढे मेसेजेस येत आहेत ना मला माझ्या फोनवर, सेलिब्रिटी झालो आहे आपण. यावर प्रेरणासुद्धा म्हणते की म्हणजे आज खऱ्या अर्थाने आपण जिंकलो हो की नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, अजून आपली लढाई बाकी आहे. तेव्हा सर्वजण वल्लरीकडे बघायला लागतात. आता वल्लरी मिठूजवळ येते आणि मिठूकडे बघत म्हणते की आपल्या मिठूताईंना बरं करण्याची लढाई, असं म्हणून त्या सगळ्याजणी खूप इमोशनल होतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा आणि श्वेता मिठूसोबत बोलत असतात. तेव्हा श्वेता म्हणते की ती बोलत जरी नसली ना तरी निकाल आपल्या बाजूने लागला आहे की नाही याची काळजी असणारच ना गं तिला. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठू, तुला कळतच असेल पण निकाल आपल्या बाजूने लागला आहे, आपण केस जिंकलो आहे. आता दोघीही मिठूला झोपवत असतात. तेव्हा प्रेरणा मिठूसाठी एक्स्ट्रा चादर घेऊन येते. आता एक्स्ट्रा चादरीवरून श्वेता आणि प्रेरणाचा वाद सुरू होतो. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठू, आता तूच डोळे उघड आणि सांग श्वेताला. तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की मिठू डोळे उघड आणि सांग, ही चादर नको आहे, गरम होतो आहे. असं म्हणून दोघीही मिठूला उठवायला लागतात आणि म्हणतात की मिठू बोल काहीतरी. मात्र मिठू यावर काहीच रिॲक्ट होत नाही. तेव्हा श्वेता आणि प्रेरणा खूपच शॉक होऊन मिठूकडे बघायला लागतात आणि थोड्याशा घाबरतात सुद्धा. तेव्हा प्रेरणा म्हणते की मिठू अगं डोळे उघड आणि सांग ना श्वेताला, तुला एक्स्ट्रा चादर हवी आहे ना. तर श्वेतासुद्धा म्हणते की मिठू सांग तिला गरम होतं आहे म्हणून. असं म्हणून ते दोघीही मिठूला डोळे उघड म्हणायला लागतात. तितक्यात आता तिथे तेजा आणि वल्लरीसुद्धा येते आणि श्वेता आणि प्रेरणाला असं मिठू मिठू करताना बघून तेजा वैतागत म्हणते की काय चाललंय तुमचं दोघींचं मिठू मिठू. तेव्हा श्वेता प्रेरणाकडे हात करत म्हणते की हिला सांग, एवढ्या उकाड्यात दुसरी चादर घालते तिच्या अंगावर आणि बघ आता ही मिठू पण काही बोलत नाही आहे. तेव्हा तेजा आणि वल्लरी आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतात. आता तेजा विचारते की बोलत नाही म्हणजे, असं म्हणून तीसुद्धा मिठूला आवाज द्यायला लागते. तेव्हा श्वेता म्हणते की अगं मगाचपासून हाक मारतोय आम्ही, ती काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे. तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात आणि मिठूला अजून आवाज द्यायला लागतात. आता मिठू अचानक डोळे उघडते. तेव्हा तेजा घाबरत मिठूला विचारायला लागते की तू झोपली होतीस का गं. तेव्हा मिठू एकदा डोळे मिचकावून दाखवते. आता मिठूला असं एकदा डोळे मिचकवलेलं पाहून सर्वजण खुश होतात. आता तेजा मात्र सर्वांवरती वैतागत म्हणते की तुम्ही ना दोघी, अक्कल आहे का गं तुम्हाला, डिस्टर्ब का करता इथे उभं राहून तुम्ही तिला, काय गोंगट चालवलाय, चला बाहेर आधी. तेव्हा सर्वजणी तिथून बाहेर निघून जातात. तेव्हा तेजा मिठूला म्हणते की तू झोपा शांत, असं म्हणून तेजासुद्धा तिथून निघून जाते आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.